नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही आज गावाकडे निघालोत. महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाळ्याचं वातावरण चालू आहे. सर्वत्र खूप पाऊस पडत आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्वांना नक्की आवडणार याची मला संपूर्ण खात्री आहे. जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची नक्की आठवण येणार. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गावाकडचा निसर्ग खरंच खूप सुंदर झालेला आहे. आज आम्ही गावाकडे जात असताना वाटेमध्ये आम्हाला एक अतिशय सुंदर निसर्गरम्य असं ठिकाण दिसलं आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वजण थांबलोत. आजूबाजूचे हिरवेगार डोंगर आणि डोंगरावरनं वाहणारं खळखळतं पांढरं शुभ्र पाणी हे पाहिल्यानंतर आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. या सुंदर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी वाटेमध्ये आम्ही थांबलो. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाकडे जाऊन आल्यासारखं वाटेल. चला, तिकडे वॉटरफॉल आहे तो पाहूया. काय मस्त, आज काय सुंदर वातावरण आहे आणि हे निसर्ग बघा ना, किती छान डोंगर आणि वॉटरफॉल आहे. हिरवं एकदम झालेलं आहे. एकदम हिरवं. 2 दिवस खूप पाऊस पडून गेला, त्याच्यामुळे वॉटरफॉल खूप छान झालेलं आहे. हळू चला. ओके. काल परवा पाऊस पडल्यामुळे ना जास्त म्हणजे असं पाणी वाहत आहे इकडे. वाव, आज पण संध्याकाळी पाऊस येईल कदाचित. रियांश, हळू. हे बघा, हे असं वाहणारं पाणी इतकं आवडतं ना मला, हे छोटं. हे बघ, चिखल नाही इथं, थोडं दगड असल्यामुळे चिखल नाही. हे बघा, असे गावरान कुत्रे पण आहे तिकडं. आड बनायचं. तुम्हाला पण जर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर गावाकडे एक चक्कर नक्की मारा. या हिरव्यागार डोंगरांवरती काही शेतकरी आपल्या गाई म्हशींना चारत होते. हे दृश्य, इथली शांतता आणि या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला वेळात वेळ काढून गावी जाणं खूप गरजेचं आहे. वाव वाव, अरे हा स्पॉट बघण्यासारखा आहे. शूज काढा. जा थोडस पुढे जा. वाव, पाण्याला हात लावा असा. I love my India, वतन मेरा इंडिया. लंदन देखा, पेरिस देखा, सब देखा मेरी जान. सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान. वाव, काय सुंदर वातावरण आहे इकडे. एकदम खेडेगावामध्ये पाऊस पडलेला आहे आणि हे बघा इकडे सीन. दमाला पोर्टले जोरात आहे. गावाकडची माती आणि या मातीमधला सुगंध आपला थकवा खूप लवकर दूर करते.
हे सुंदर ठिकाण परळी वैजनाथच्या जवळ एक छोटंसं गाव आहे, नंदागौळ नावाचं. त्या गावाच्या शेजारचा हा परिसर आहे. इकडे नको टाकू माझ्या अंगावर. डोंगरावरनं वाहणारं हे पांढरं शुभ्र पाणी आणि इथला निसर्ग खरंच खूप आनंद देत होता. आपण शहरामध्ये कामानिमित्त राहतो, परंतु गावाकडे आपल्या लहानपणीच्या सर्व आठवणी असतात. किती छान. इथं जा वाटत नाही घरी. इथं शेती घ्यायची का विकत? एक तास झाला पण इथंच आहे. तरी जावं वाटत नाही. बालपणीच्या आठवणी हे आपल्यासोबत आयुष्यभर राहतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना गावाकडे नक्की घेऊन जात जा. हे कस काय त्या डोंगराचं गरम पाणी आलंय. किती पाऊस पडून गेला तरी. आणि इथे ना एकदम अशी सॉफ्ट सँड आहे. हे बघा. किती स्वच्छ पाणी आहे. एकदम स्वच्छ पाणी आहे. आणि बाजूला डोंगर बघ ना पाठीमागे. मस्त तिकडे गायी आहेत डोंगरावरती. वाव. किती गरम पाणी आहे ना. पाणी मग आवडला का स्पॉट? हो लय भारी होतं. हा, कसं वाटलं? आपलं गाव असतं ना, एव्हरीडे यायला असतं इथं. बर. लय सुंदर आहे. आपल्या गावापासून जवळच आहे, काही जास्त लांब नाही. एक 20 किलोमीटर अंतरावरती. पाण्याच्या आवाजाने मन इतकं शांत व्हायलंय ना. हो ना, हो ना. एकदम वॉटर मेडिटेशन झाल्यासारखं आहे. खरंच. आवाज बघ ना पाण्याचा किती छान आहे. स्वच्छ पाणी आहे. स्वच्छ पाणी एकदम. मुलांनी पण या ठिकाणी निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला. बराच वेळ मुलं पाण्यासोबत खेळत होती. चलायचं का मग घरी? चला. जाऊ वाटेना झाले पण पाऊस यायलाय आता. हा, पाऊस येईल. खरंच खूप सुंदर ठिकाण आहे बरे. एकदम खेडे गावामध्ये पाठीमागे असे छान छान डोंगर आहेत आणि हिरवा डोंगर झालेला आहे, गवत आलेलं आहे. चला आता जाऊया. चला जाऊया घरी आता. जाण्याचं मन करेना झाले. हा, इथेच बसा वाटायले. काय सापडलं? खूप आवडले. रियांश, काय केलं? चप्पल सोडली का पाण्यामध्ये? थांब थांब. आपण इथे बसतो. ओके, हा. तिकडे खाली ये. रेव तू पण बस. हा, बस रे. खाली हा. रिया तिकडे बस.
भारी वाटायचं. मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या गावाकडे नक्की जा, कारण सध्या मान्सूनचा सीझन चालू आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे एकदम निसर्ग एकदम सुंदर झालेला आहे. आणि हे बघा, हे खळखळतं वाहतं पाणी, खरंच खूप आनंद देणारे क्षण आहेत हे. तुम्ही पण तुमच्या गावाकडे नक्की जा आणि अशा या नैसर्गिक गोष्टींचा आनंद घ्या. सुंदर वाटायचं. या ठिकाणी आम्हाला चिमणीनी झाडावरती बनवलेला एक सुंदर खोपा पण दिसला. हे बघा, इथे चिमणीचा खोपा आहे, बनवायला चालू आहे, आणखी कंप्लीट झाला नाही. हे बघा, चिमणी आली. हे बघा, वाव. किती सुंदर केलंय. हो. वाव, बंधारा केलेला आहे त्याचं एक वाव. छान वाटायला ना, असं पाणी साठलं इथे. हे ठिकाण इतकं सुंदर होतं की इथनं जाण्याची इच्छाच होत नव्हती. चला, हळू चला, खाली बघून चला, पायाकडे. दगड आहे त्याच्यानं पाय स्लिप व्हायले. परंतु खरंच सुंदर स्पॉट होता आहे ना. खूप छान आहे. सहज आम्ही वाटेमध्ये जात असताना हा दिसला, आम्ही थांबलो तिथे. वाव. मग धनुष, कसं वाटलं पाहून? लय भारी होतं. आहे ना, किती छान होतं ना. असं वाटलं इथेच थांबावं आपण थोडा वेळ. हो, खरं आहे. पिकनिक करावं. राहायचं का मग इंडियामध्येच? हो, हा, बघू. जायचं का नाही कॅनडाला वापस? जायची. छान आहे ना इंडिया, हा. ब्युटिफुल. हो. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी जर जास्त पाऊस असेल तर स्वतःची काळजी घ्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये मला तुम्ही नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुमच्या गावाकडच्या काही आठवणी असतील त्या पण नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला तर मग, काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.